विधानसभेनंतर आता प्रत्येकालाच वेध लागलेले होते ते स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे आणि आता लवकरच या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून निवडणूक आयोगानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठीच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावले आहे। मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे। राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 248 नगर परिषदा, 42 नगरपंचायती, 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत। या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत। या बैठकीमध्ये अनेक विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे। बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याची व्यवस्था, त्याचा गोडाऊन निहाय तपशील तसेच नवीन ईव्हीएम खरेदी करण्याचे प्रस्तावित असल्याने त्याकरता आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात उपलब्ध मास्टर ट्रेनर्स आणि अतिरिक्त लागणारे मास्टर ट्रेनर्स तसेच मनुष्यबळ